नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मंगळवार 25 नोव्हेंबर. आजच्या दिवशी आपण एंजलचं मार्गदर्शन काय आहे हे बघणार आहोत. थोडासा लेट झालेला आहे, सॉरी फॉर दॅट. तर आजच्या दिवसासाठी थोडं एक इंट्युटिव्ह गाणं पण आलेले आहे की आपण जे म्हणतो, विचार करतो लोक काय म्हणतील. ते एक हिंदी सॉन्ग आहे याच्यासाठी की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. या संबंधित कदाचित हे रीडिंग असू शकतं. तर तुम्हाला थोडंसं कनेक्शन फील झालं, रेझोनेट झालं तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा, कारण हा गायडन्स तुमच्यासाठी असू शकतो. तर ठीक आहे, चालू करूया. एंजल्स आपल्यासाठी काय मेसेज घेऊन आले आहेत बघूया. दिवसासाठी काय रीडिंग निघत आहे. तुमच्या मनात असा प्रश्न कोणता असेल की हे करू की नको, एखादी गोष्ट करायची आणि करू की नको असं वाटत असेल, त्यासाठी सुद्धा आपण कार्ड काढणार आहोत. येस ऑर नो त्यासाठी सुद्धा घेणार आहोत. बघूया एंजल्स काय सांगत आहे. काहीतरी थोडा स्पेशल दिवस असू शकतो, कारण आज मंगळवार आहे. हनुमान खूप चांगली एनर्जी आज आहे. तर आपण बघूया एंजल्स आपल्यासाठी काय सांगत आहे. तीन कार्ड्स पण काढलेले आहे. येस आणि नो मध्ये उत्तर आहे अनलाइकली. अनलाइकली म्हणजे अजूनही शुअरिटी नाहीये. तुमच्या मनात कुठेतरी द्वंद्व चालू आहे की हे करू की नको. तर या द्विधा मनस्थितीतून कुठेतरी बाहेर आलं पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. आत्ता तुमचे निर्णय घेण्यासारखी स्थिती नाहीये, त्यामुळे थोडंसं थांबा. कधीपर्यंत थांबलं पाहिजे, टाइम लिमिट सुद्धा आला आहे. परफेक्ट टायमिंगची वाट पहा. जर थोडंसं परफेक्ट टायमिंग येऊ द्या. कुठेतरी आपल्याला आतून वाटतं की नाही, आता हीच ती वेळ आहे आणि आता मी ही गोष्ट करू शकतो. अशा वेळी ती संधी सोडायची नाही. त्यामुळे परफेक्ट टायमिंग असेल तेव्हा तुम्हाला लवकरच कळेल की आपला हा निर्णय आपण घेऊन हे काम करू शकतो की नाही, किंवा जे कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे किंवा जी काही सुरुवात करायची आहे त्यासाठी परफेक्ट टायमिंग येण्याची थोडीशी वाट पहा. तुम्ही पीक रेझोनेट करू शकताय. ती वेळही लवकरच आलेली आहे आणि तुमचं हे जे द्विधा मनस्थिती आहे त्यामधून तुम्ही लवकरच बाहेर येऊन योग्य तो निर्णय घेऊ शकणार आहात. आणि यासाठी एंजलचा आजचा गायडन्स आहे बी असर्टिव्ह. बी असर्टिव्ह म्हणजे थोडं तुम्हाला खंबीर राहण्याची गरज आहे. कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स असू शकतो. तर आपल्याला आत्मविश्वास ठेवला पाहिजे. आणि जर का असं आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपल्या सराउंडेड एन्व्हायरमेंटमध्ये काही लोक असतात किंवा काही सिच्युएशन्स असतात आपणच क्रिएट करून ठेवलेल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी त्यातून बाहेर पडता येत नाही किंवा मनासारखे निर्णय घेता येत नाही, तर एंजल्सचा मेसेज हा आहे की तुम्हाला थोडं खंबीर व्हावं लागेल. नाही म्हणता येत नसेल तर थोडंसं आत्मविश्वास ठेवून तुम्हाला ते म्हणावं लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला हवे असलेले डिसिजन तुम्ही घेऊ शकत आहात आणि घेऊ शकाल, कारण ती चावी तुमच्याच हातात आहे. पण जे तुम्ही साईडने तुमच्या लॉकिंग करून ठेवलेलं आहे ते तुम्हालाच ओपन करावं लागेल. आणि अशा लोकांमधून किंवा अशा सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी थोडंसं खंबीर बनावं लागेल. आत्मविश्वासाने तुम्हाला सामोरं जावं लागेल. मग नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. आजच्या रीडिंगमध्ये तुम्ही सॅटिस्फाय असाल, तुम्हाला आवडला असेल आणि रेझोनेट झाला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे गायडन्स, रोजचे रीडिंग्स पाहता येतील. आणि कोणाला पर्सनल रीडिंग घ्यायचं असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.